इयत्ता 10वी विषय इतिहास प्रकरण 3 उपयोजित इतिहास स्वाध्याय प्रश्न पहिला अ दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. 1. जगातील सर्वात प्राचीन संग्रहालय डॅश या शहराचे उत्खनन करताना सापडले. पर्याय दिल्ली, हडप्पा, ऊर, कोलकाता. उत्तर ऊर. 2. भारताचे राष्ट्रीय अभिलेखागार डॅश येथे आहे. पर्याय नवी दिल्ली, कोलकाता, मुंबई, चेन्नई. उत्तर नवी दिल्ली. ब पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखून लिहा. 1. कुटियट्टम केरळमधील संस्कृत नाट्य परंपरा. 2. रम्मन पश्चिम बंगालमधील नृत्य. 3. रामलीला उत्तर भारतातील सादरीकरण. 4. कालबेलिया राजस्थानचे लोकसंगीत आणि लोकनृत्य. उत्तर यामध्ये चुकीची जोडी आहे दुसरी, रम्मन पश्चिम बंगालमधील नृत्य. प्रश्न दुसरा आहे टिपा लिहा. 1. उपयोजित इतिहास. उत्तर उपयोजित इतिहास म्हणजे इतिहासाच्या ज्ञानाचा वर्तमान व भविष्यकाळासाठी केलेला उपयोग होय. सामाजिक समस्यावर उपाय शोधण्यासाठी इतिहास मार्गदर्शक ठरतो. सांस्कृतिक व नैसर्गिक वारशाचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी त्याचा उपयोग होतो. इतिहासाच्या आधारे वर्तमानाचे आकलन व भविष्याचे दिशादर्शन करता येते. 2. अभिलेखागार. उत्तर जुनी महत्त्वाची कागदपत्रे, दप्तरे, छायाचित्रे व चित्रपट जतन करून ठेवण्याच्या संस्थेला अभिलेखागार म्हणतात. इतिहास संशोधनासाठी अभिलेखागार हे महत्त्वाचे साधन आहे. अभिलेखागारामध्ये ऐतिहासिक नोंदी सुरक्षित ठेवून त्यांचे संवर्धन केले जाते. भारताचे राष्ट्रीय अभिलेखागार नवी दिल्ली येथे असून प्रत्येक राज्याचे स्वतंत्र अभिलेखागार आहे. प्रश्न तिसरा आहे पुढील संकल्पना चित्र पूर्ण करा. सांस्कृतिक वारसा मूर्त व अमूर्त. मूर्तमध्ये प्राचीन स्थळे, वास्तू, शिल्पे, हस्तलिखिते. अमूर्तमध्ये मौखिक परंपरा व भाषा, पारंपरिक ज्ञान, सण समारंभ व धार्मिक विधी, लोककला, सादरीकरणाच्या पद्धती व पारंपरिक कौशल्य. प्रश्न चौथा आहे पुढील विधाने सकारण स्पष्ट करा. 1. तंत्रज्ञानाचा इतिहास अभ्यासावा लागतो. उत्तर तंत्रज्ञानातील बदल आणि विकास समजून घेण्यासाठी तंत्रज्ञानाचा इतिहास अभ्यासावा लागतो. वैज्ञानिक शोध आणि तंत्रज्ञान यांचा परस्पर संबंध समजतो. उत्पादन, कृषी, स्थापत्य आणि अभियांत्रिकी क्षेत्रातील प्रगतीची माहिती मिळते. विज्ञान व तंत्रज्ञानाच्या विकासाचा क्रम समजण्यासाठी तंत्रज्ञानाचा इतिहास आवश्यक आहे. 2. जागतिक वारशाच्या पदास पात्र ठरणारी स्थळे, परंपरा यांची यादी युनेस्कोद्वारे जाहीर केली जाते. उत्तर सांस्कृतिक व नैसर्गिक वारशाचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी युनेस्को कार्य करते. वारशाच्या संरक्षणासाठी युनेस्कोने काही दिशादर्शक तत्त्वे निश्चित केली आहेत. या तत्वांच्या आधारे पात्र स्थळे व परंपरांची निवड केली जाते. म्हणून जागतिक वारशाच्या पदास पात्र ठरणारी स्थळे आणि परंपरांची यादी युनेस्कोद्वारे जाहीर केली जाते. प्रश्न 5 आहे पुढील प्रश्नांची उत्तरे सविस्तर लिहा. 1. पुढील विषयांच्या संशोधनात इतिहासाची संशोधन पद्धती कशी उपयुक्त ठरेल ते स्पष्ट करा. अ. विज्ञान. ब. कला. क. व्यवस्थापन शास्त्र. उत्तर इतिहासाची संशोधन पद्धती विविध विषयांच्या विकासाचा क्रम, कारणे आणि परिणाम समजून घेण्यासाठी उपयुक्त ठरते. अ. विज्ञान. वैज्ञानिक शोध आणि सिद्धांताचा विकासक्रम समजतो. शोधामागील कारण परंपरा समजते. जुन्या व नव्या वैज्ञानिक ज्ञानाची तुलना करता येते. विज्ञानाच्या प्रगतीचा इतिहास समजण्यास मदत होते. ब. कला. विविध कलाशैलींचा विकासक्रम समजतो. कलाकृतीमागील सांस्कृतिक व सामाजिक पार्श्वभूमी कळते. कलाकारांची मानसिकता व विचार समजतात.
कलांच्या परंपरा आणि बदलांचा अभ्यास करता येतो. व्यवस्थापनशास्त्र, भूतकाळातील व्यवस्थापन पद्धतींची माहिती मिळते. सामाजिक व आर्थिक संस्थांची रचना समजते. मनुष्यबळ व संसाधनांचे व्यवस्थापन समजते. वर्तमानातील व्यवस्थापन अधिक प्रभावीपणे करता येते. 2. उपयोजित इतिहासाचा वर्तमान काळाशी कसा सहसंबंध असतो? उत्तर: उपयोजित इतिहास हा भूतकाळातील ज्ञानाचा उपयोग वर्तमानातील समस्या सोडवण्यासाठी आणि भविष्याचे नियोजन करण्यासाठी करतो. वर्तमानातील सामाजिक समस्यांचे आकलन होते. भूतकाळातील घटनांच्या आधारे योग्य निर्णय घेता येतात. सांस्कृतिक व नैसर्गिक वारशाचे जतन करता येते. समाजात इतिहासाबद्दल जागरूकता निर्माण होते. पर्यटन व रोजगाराच्या संधी वाढतात. भविष्याचे दिशादर्शन करता येते. 3. इतिहासाच्या साधनांचे जतन व्हावे यासाठी किमान 10 उपाय सुचवा. उत्तर: इतिहासाची साधने ही आपल्या सांस्कृतिक वारशाची ओळख आहेत. त्यांचे जतन करणे आवश्यक आहे. 1. प्राचीन वस्तूंचे योग्य संवर्धन करावे. 2. ऐतिहासिक वस्तूंची नियमित दुरुस्ती करावी. 3. जुनी कागदपत्रे अभिलेखागारात सुरक्षित ठेवावीत. 4. हस्तलिखितांचे डिजिटायझेशन करावे. 5. पुरातत्वीय स्थळांचे संरक्षण करावे. 6. ऐतिहासिक वस्तूंना हानी पोहोचवू नये. 7. जनजागृती कार्यक्रम आयोजित करावेत. 8. संग्रहालयांची संख्या वाढवावी. 9. वारसा स्थळावर सुरक्षा ठेवावी. 10. विद्यार्थ्यांमध्ये इतिहासाबद्दल जागरूकता निर्माण करावी. 4. नैसर्गिक आणि सांस्कृतिक वारसा जतन करण्याच्या प्रकल्पातून कोणत्या गोष्टी साध्य होतात? उत्तर: नैसर्गिक आणि सांस्कृतिक वारसा जतन करण्याचे प्रकल्प समाजाच्या विकासासाठी आणि वारसा संरक्षणासाठी महत्त्वाचे असतात. वारसा स्थळांचे मूळ स्वरूप जतन करता येते. स्थानिक समाजाच्या गरजा व अपेक्षा समजून घेता येतात. स्थानिक लोकांच्या भावना दुखावल्या जाणार नाहीत याची काळजी घेता येते. स्थानिक लोकांना प्रकल्पात सहभागी करून घेता येते. पारंपरिक कौशल्यांना प्रोत्साहन मिळते. पर्यटन व रोजगाराच्या संधी वाढतात. पुढील पिढ्यांसाठी वारसा सुरक्षित ठेवता येतो. सांस्कृतिक व नैसर्गिक संपत्तीचे संवर्धन होते.